तर आता आपल्याला पुढे जायचंय आणि आपल्याला सरनाम्यामध्ये जी काही 4 राज्यघटनेची उद्दिष्ट दिलेली आहेत, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, तर त्यांचा अर्थ पाहायचा आहे. आपण पाहिलं की न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यामध्ये त्यांचं स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे. म्हणजे न्याय तर कोणता न्याय, कशा प्रकारचा न्याय, तर ते देखील दिलेलं आहे. स्वातंत्र्य तर कोणती स्वातंत्र्य ते सरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे. समता, कशाची समता किंवा समानता, तर तेही या सरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे आणि त्यांचा अर्थ आणि विश्लेषण आता आपल्याला पाहायचं आहे. तर मग त्यामध्ये पहिलं पाहूयात न्याय. सरनाम्यामध्ये आपण पाहिलं की 3 प्रकारचा न्याय भारतीय नागरिकांना देण्याचं उद्दिष्ट व्यक्त करण्यात आलेलं आहे. कोणकोणता? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. ह्या 3 प्रकारचा न्याय भारताच्या सर्व नागरिकांना देणं हे राज्यघटनेचं उद्दिष्ट आहे, असं सरनाम्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आता न्याय या शब्दाचा अर्थ जेव्हा तुम्ही घेता त्यातून काय बोध होतो तुम्हाला? म्हणजे आपण म्हणतोय की भारताच्या सगळ्या नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय द्यायचा. न्याय द्यायचा म्हणजे काय करायचं? तर लक्षात घ्या की न्याय देणे म्हणजे समान पद्धतीनं वागवायचं, भेदभाव करायचा नाही. सामाजिक न्याय तुम्ही जेव्हा शब्द प्रयोग कराल तेव्हा सामाजिक घटकांच्या आधारावरती नागरिकांमध्ये भेदभाव करायचा नाही. सामाजिक घटक म्हणजे कोणते? धर्म, जात, त्याचं लिंग किंवा वंश, हे सामाजिक घटक आहेत समाजाशी निगडीत. आणि या सामाजिक घटकांच्या आधारावरती लोकांमध्ये भेदभाव करायचा नाही. आता हे सामाजिक घटक आहेत. तुम्ही एखाद्याला धर्मावरून हा हिंदू आहे, हा मुस्लिम आहे हे म्हणू शकता, परंतु हा मुस्लिम आहे म्हणून त्याला खालचा दर्जा, हा मुस्लिम आहे म्हणून त्याला कमी दर्जा किंवा त्याला प्रतिकूल होईल अशा पद्धतीनं त्याला तुम्ही ट्रीट करायचं नाही. हा हिंदू मुस्लिम यांना तुम्ही वागणूक द्या, त्यांच्यामध्ये काही बाबतीत सकारात्मक भेद नक्कीच करायचा. म्हणजे एखादा ईद आहे, बरोबर आहे, मुस्लिमांचा सण आहे, तर त्या दिवशी तुम्ही तुमच्या एका मुस्लिम, तुमचे मित्र आहेत, हिंदू, मुस्लिम, शीख सगळे मित्र आहेत, तुम्ही सगळ्यांनी मिळून त्या मुस्लिम विद्यार्थ्याला शुभेच्छा दिल्या, त्याला वेगळ्या पद्धतीने एखादं गिफ्ट दिलं, तर हे काय झालं? ही सकारात्मक ट्रीटमेंट झाली. त्याच्याशी वागला तुम्ही, काय केलं? इतरांपेक्षा वेगळं वागला त्याच्याशी, पण ही वागणूक कशी आहे? त्याचा आदर करणारी आहे, सकारात्मक वागणूक आहे. आणि हा सकारात्मक भेदभाव अपेक्षित आहे किंवा हा सकारात्मक भेदभाव चालतो, फक्त प्रतिकूल भेदभाव चालत नाही की त्या भेदभावामुळे त्या व्यक्तीची मानहानी होईल किंवा त्याचा अपमान होईल, असं या पद्धतीने तुम्ही भेदभाव करू शकत नाही. म्हणजेच या सामाजिक घटकांच्या आधारावरती भेदभाव न करणं, सामाजिक घटकांना समान आदर देणं म्हणजेच सामाजिक न्याय देणं होय. आणि हे आपल्या घटनेचं उद्दिष्ट आहे. लक्षात आलं? दुसरं आर्थिक न्याय. आर्थिक घटकांच्या आधारावरती भेदभाव करायचा नाही. आर्थिक घटक म्हणजे उत्पन्न, मालमत्ता, उत्पादनाची साधनं, संसाधनं. जे मगाशी मी समाजवाद सांगताना सांगितले की आपल्या देशामध्ये उत्पादनाची वेगवेगळी साधनं असतात आणि ही साधनं जी आहेत ती सार्वजनिक किंवा सामुदायिक मालकीची असतात. त्यांचं वितरण समाजामध्ये करताना भेदभाव न करणं म्हणजेच न्याय होय. कसला न्याय? आर्थिक न्याय. म्हणजे आपल्या देशामध्ये समजा काही आर्थिक क्रिया आहेत, आर्थिक काय म्हणतो आपण त्याला, प्रोसेसेस आहेत, आणि त्याच्यामधून त्या प्रोसेसमध्ये तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला त्याच्यातून नफा किंवा फायदा किंवा तुम्हाला वेतन मिळतं, पैसा मिळतो. तर अशा प्रक्रियेमध्ये सहभागी होताना किंवा त्या प्रक्रिया उपलब्ध करून देताना तुम्ही भेदभाव करायचा नाही, तर त्या सगळ्यांना ओपन करायच्या. त्याच्यासाठी तुम्ही पात्रता ठरवू शकता. म्हणजे तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये काम करायचं आहे, त्याच्यासाठी ती कंपनी पात्रता सांगेल. तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर असलं पाहिजे, इलेक्ट्रिकल इंजिनियर असलं पाहिजे किंवा अन्य कोणताही डिप्लोमा वगैरे किंवा कोर्स केलेला असला, अशी पात्रता ते सांगू शकतात. पण ती पात्रता पूर्ण करणारा व्यक्ती जो आहे तो त्या ठिकाणी तो धर्म वेगळ्या धर्माचा आहे किंवा वेगळ्या कम्युनिटीचा आहे म्हणून त्याला तो जॉब जो आहे तो नाकारला जाणार नाही. तर तो ज्या काही आर्थिक संधी आहेत त्या प्रत्येक नागरिकाला समान पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जातात. म्हणजेच ज्या आर्थिक घटक आहेत त्या आर्थिक घटकांच्या आधारावरती लोकांमध्ये भेदभाव केला जात नाही. याला म्हणायचं आर्थिक न्याय. आणि पुढचा आहे तो म्हणजे राजकीय न्याय. राजकीय न्याय म्हणजे काय? तर ज्या राजकीय घटक आहेत,
राज्यकारभारामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला सारखाच अधिकार असणं म्हणजेच राजकीय न्याय होय. म्हणजे आपल्या देशामध्ये बघा, निवडणूक जी होते लोकसभेची, त्यामध्ये प्रत्येक नागरिकाला की ज्यांना 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि मतदार यादीमध्ये त्याचं नाव आलेलं आहे, तर त्या व्यक्तीला मतदान करण्याचा हक्क आहे. मग तो हिंदू आहे, मुस्लिम आहे म्हणून त्याच्या मताचं मूल्य वेगळं आहे, किंवा हा मुस्लिम आहे म्हणून याच्या मताला जास्त व्हॅल्यू आहे, हिंदू आहे त्याच्या मताला कमी व्हॅल्यू आहे, अशा पद्धतीनं त्याचा अर्थ आपल्या देशामध्ये नाही. तो हिंदू असू द्यात, मुस्लिम असू द्यात, शीख असू द्यात, ख्रिश्चन असू द्यात, पारशी असू द्यात, प्रत्येक व्यक्तीच्या मताला सारखंच मूल्य आहे. आणि प्रत्येक व्यक्ती 18 वर्षाचा झाल्यानंतर त्याला मतदानाचा अधिकार आहे. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये जी काही राजकीय पदं आहेत, प्रशासकीय पदं आहेत, मग कोणती राजकीय पदं आहेत? पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, ही काही राजकीय पदे आहेत आणि ती पदे देशातल्या प्रत्येक नागरिकाला खुली आहेत. म्हणजे आपल्या देशात असं आहे का की राष्ट्रपती हा हिंदूंचाच असला पाहिजे किंवा हिंदू धर्मासाठीच तो काय आहे, खुला आहे, असं आहे का नाही, किंवा पंतप्रधान पद तसं आहे का नाही. तर त्या ठिकाणी तुम्ही निवडून आला की तुम्हाला तो पद ते दिलं जातं. म्हणजे ते कोणत्याही विशिष्ट कम्युनिटीसाठी किंवा नागरिकांच्या विशिष्ट गटासाठी ते जे पद आहे ते राखीव नाही, हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर याला म्हणायचं राजकीय न्याय असणं. आणि आपल्या देशांमध्ये या सरनाम्यामध्ये हे तिन्ही प्रकारचे न्याय सगळ्या भारतीय नागरिकांना देण्याचं कमिटमेंट या सरनाम्यामध्ये करण्यात आलेलं आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तिन्ही न्याय लोकांना देण्याचं उद्दिष्ट राज्यघटनेचं आहे असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. लक्षात आलं? न्याय कळला. आणि हे जे काही न्यायाची संकल्पना मी आता सांगितली, ती संकल्पना आपल्या घटनेमध्ये आपण स्वीकारली आणि ती रशियन राज्यक्रांतीमधून स्वीकारलेली आहे. जी रशियाची राज्यक्रांती झाली त्यामधून आपण हा जो काही न्याय आहे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, तो आपण स्वीकारलेला आहे. तर याच्यावरतीही प्रश्न येतो, हे वाक्य स्टार करून देण्यात ठेवायचं की आपण आपल्या घटनेमध्ये किंवा सरनाम्यात जो न्याय या शब्द प्रयोग केलेला आहे त्याचा जो अर्थ आहे तो आपण कुठल्या क्रांतीतून घेतलेला आहे, तर तो रशियन राज्यक्रांतीतून किंवा रशियन राज्यघटना असं जरी आलं पेपरमध्ये तरी देखील ते योग्य असणार आहे. तर हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. न्याय कळला. पुढचं मग उद्दिष्ट पाहूयात, स्वातंत्र्य. आणि आपण पाहिलं की सरनाम्यामध्ये 5 प्रकारची स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना देणं हे राज्यघटनेचं उद्दिष्ट सांगितलेलं आहे. मग त्यामध्ये विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, आपला विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते तुम्ही व्यक्त करू शकता. मग ते कोणत्याही माध्यमातून करू शकता, भाषण करून व्यक्त करू शकता, एखादं पेपरमध्ये लिहून व्यक्त करू शकता, चित्र काढून व्यक्त करू शकता, किंवा तुम्ही एखादी ऍक्टिंग करून, अभिनय करून देखील व्यक्त करू शकता. अशा वेगवेगळ्या मार्गाने अभिव्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे ते देखील यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर विश्वास स्वातंत्र्य. तुम्हाला एखाद्या तत्वावरती, एखाद्या विचार प्रणालीवरती किंवा एखाद्या धर्मावरती विश्वास ठेवण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यानंतर तुम्हाला एखाद्या धर्माबद्दल श्रद्धा बाळगण्याचं देखील स्वातंत्र्य आहे. तसंच एखाद्या विशिष्ट धर्माचं उपासना करण्याचं स्वातंत्र्य आहे. थोडक्यात काय, तर आपण आपल्या नागरिकांना म्हणजे सगळ्या नागरिकांना 5 प्रकारची स्वातंत्र्य जी आहेत ती देण्याची कमिटमेंट या सरनाम्यामध्ये केलेली आहे. विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विश्वास स्वातंत्र्य, श्रद्धा आणि उपासनेचं स्वातंत्र्य. आणि ही स्वातंत्र्य खूप महत्वाची असतात. कशासाठी? तर आपण म्हटलेलं आहे अगोदरच की आपण आपल्या देशाचं स्वरूप सांगताना लोकशाही हा शब्द सांगितलेला आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि ही जर लोकशाही आपल्याला यशस्वी करायची असेल तर लोकांना स्वातंत्र्य असलं पाहिजे. लोकशाही म्हणजे काय की देशाचा निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार लोकांना असणं, लोक सार्वभौम असणं. आणि हा अधिकार जेव्हा लोकांना वापरायचा असतो, लोकांना आपलं मत मांडायचं असतं, तेव्हा लोकांना स्वातंत्र्य असलंच पाहिजे. मग तुम्ही म्हणता की तुमच्या देशामध्ये लोकशाही आहे म्हणजे लोकांचा राज्यकारभारामध्ये सहभाग आहे. मग हे करत असताना ही लोकशाही यशस्वी करायची असेल तर लोकांना स्वातंत्र्य असली पाहिजेत. लोकांना बोलण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. सरकार काम करतंय त्या सरकारविषयी स्वतःचा विचार मांडण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे.
तसेच आपण धर्मनिरपेक्षता हे आपल्या देशाचं स्वरूप सांगितलं. मग हे धर्मनिरपेक्ष हा जेव्हा आपण शब्दप्रयोग वापरतो तेव्हा तो जर प्रत्यक्षात अंमलात आणायचा असेल तर देशातल्या सगळ्या नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य असली पाहिजेत. मग ती एखाद्या विशिष्ट धर्माची उपासना करण्याचं स्वातंत्र्य पाहिजे, एखाद्या विशिष्ट धर्मावरती श्रद्धा ठेवण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. मुस्लिम व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला आपल्या मुस्लिम धर्मात ज्या काही रूढी आहेत, परंपरा आहेत, तर त्या पाळण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. उपासना करणं आपण त्याला म्हणतो. म्हणजे ईदला मशिदीमध्ये जाऊन नमाज पढणं हा मुस्लिमांचे एक उपासना करण्याचं मार्ग आहे, ते त्यांना स्वातंत्र्य असलं पाहिजे. हिंदूंसाठी एखादा कुंभमेळ्यासारखा उत्सव आहे, तो आयोजित करण्याचं स्वातंत्र्य त्या लोकांना असलं पाहिजे, हिंदू लोकांना. तसंच शीख आहे, ख्रिश्चन आहे, प्रत्येक धर्माच्या लोकांना त्यांच्या त्यांच्या धर्मामध्ये ज्या काही पद्धती आहेत उपासनेच्या, त्या पद्धतीनुसार उपासना करण्याचं, तसेच आपापल्या धर्मावरती विश्वास आणि श्रद्धा ठेवण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. आणि तरच आपण धर्मनिरपेक्ष किंवा लोकशाही हे आपल्या देशाचं स्वरूप सांगितलंय ते यशस्वी होऊ शकतं. हे देशाच्या यशस्वीतेसाठी झालं. आणि एक व्यक्ती म्हणून जर व्यक्तीला स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास करायचा असेल तरी देखील ही स्वातंत्र्य खूप महत्वाची आहेत. म्हणजे तुम्हाला तुमचे एक आपल्या देशामध्ये बघा, ही जी काही स्वातंत्र्य आहेत ती फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण लोकांना दिलेली आहेत. आणि म्हणूनच आपल्या देशामध्ये जो व्यक्ती आहे त्याचं व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व चांगल्या पद्धतीने विकसित होऊ शकतं. म्हणजे एखाद्या लेखकाला जर एक प्रख्यात लेखक म्हणून जर तयार व्हायचं असेल तर त्याला आपलं विचार मांडण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. आणि ते स्वातंत्र्य असेल तर तो आपले विचार मांडत जाईल आणि त्याच्यातून समृद्ध बनेल आणि एक दिवशी एक मोठा लेखक बनेल. एखादा चित्रकार असेल, व्यंगचित्रकार असेल, तर तो ज्यावेळी व्यंगचित्र, मग भलेही ते सरकारवरती टीका करणार असेल, सरकारचा चिमटा काढणार असेल, तर ते व्यंगचित्र काढण्याचा त्याला अधिकार असेल, स्वातंत्र्य असेल, तर तो भविष्यामध्ये तो त्याची जी कला आहे ती बहरत जाऊन तो मोठा व्यंगचित्रकार होईल. म्हणजे थोडक्यात काय, तर एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा, कलांचा, सुप्त गुणांचा जर विकास करायचा असेल तर ही स्वातंत्र्य फार महत्वाची असतात. आणि ही मूलभूत स्वातंत्र्य देशातल्या प्रत्येक नागरिकाला देणं हे राज्यघटनेचं उद्दिष्ट आहे. आणि हे या सरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि ती 5 प्रकारची स्वातंत्र्य दिलेली आहेत. त्याचा सिक्वेन्स देखील लक्षात ठेवायचा. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना असा तो सिक्वेन्स आहे. तर लक्षात आलं, स्वातंत्र्य कळलं. मग आता पुढचं आणि सगळ्यात शेवटचं पाहूयात, बंधुता. हे देखील आपल्या राज्यघटनेचे एक उद्दिष्ट सांगितलेलं आहे, ध्येय सांगितलेलं आहे की देशातल्या प्रत्येक नागरिकांमध्ये बंधुता निर्माण करायची आहे. आता ही बंधुता मी सांगितलं की कशी बंधुता आहे, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता जपणारी बंधुता. अशा स्वरूपाची ही बंधुता प्रत्येक नागरिकांमध्ये निर्माण करणं हे काय आहे, तर राज्यघटनेचं उद्दिष्ट आहे. आता यामध्ये मी जे म्हटलं की राष्ट्राची एकता आणि अखंडता, तर यातला जो काही एकता हा शब्द आहे तो शब्द 42व्या घटना दुरुस्तीने टाकलेला आहे. याच्यापूर्वी काय होतं, अखंडता हा शब्द होता. जवळपास त्यांचा अर्थ सारखाच आहे, परंतु अधिक स्पष्टपणे सांगण्यासाठी 42व्या घटना दुरुस्तीने इंदिरा गांधी सरकारने एकता हा शब्द त्या ठिकाणी टाकलेला आहे. लक्षात येतंय, तर हे एक लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं व्यक्तीची प्रतिष्ठा जपणारी, राष्ट्राची एकता आणि अखंडता कायम ठेवणारी बंधुता देशाच्या प्रत्येक नागरिकांमध्ये निर्माण करणं हे राज्यघटनेचं उद्दिष्ट आहे, असं देखील आपल्या या सरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि या बंधुता या शब्दामधून अर्थ काय अभिप्रेत आहे, तर बंधुता म्हणजे प्रत्येक नागरिकाला इतर नागरिकाबद्दल बंधुभाव असणं, प्रेम असणं म्हणजे बंधुता होय. तर आपल्या राज्यघटनेमध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्य सांगितलेली आहेत. म्हणजे नागरिकांची काय कर्तव्य आहेत, तर त्या मूलभूत कर्तव्यामध्ये देखील हे सांगितलेलं आहे की प्रादेशिक वाद, त्यानंतर भाषावाद, म्हणजे भाषीय जी काही वेगळेपण असतं, कर्नाटकची भाषा वेगळी, कन्नड, मराठी भाषिक वेगळे, तर हा जो काही भाषावाद आहे, प्रादेशिक वाद आहे, जातीय वाद आहे, या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन सगळ्या भारतीय लोकांमध्ये बंधुता निर्माण करणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे.
आणि आपल्या घटनेमध्ये ते मूलभूत कर्तव्याअंतर्गत ते दिलेलं आहे. आणि म्हणून ही बंधुता खूप महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्ही मराठी आहात, शेजारी आपल्या कन्नड भाषिक आहेत, गुजराती आहेत, तर या लोकांमध्ये भाषेची विविधता आहे. ती विविधता असली पाहिजे, ती तुम्ही विविधता जपा, परंतु एका मर्यादेपर्यंत. तुम्ही तुमच्या भाषेला अधिक चांगल्या पद्धतीने बाहेर आणण्याचा प्रयत्न करा. कन्नडवाले त्यांच्या भाषेसाठी प्रयत्न करतील, पण तुम्ही तुमच्या भाषेला महान करताना तुम्ही दुसऱ्या भाषेचा तिरस्कार करायचा नाही, दुसऱ्या भाषेचा अवमान करायचा नाही, त्याच्यावरती चिखलफेक करायची नाही. हेच प्रादेशिक वादाच्या संदर्भात आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांनी कन्नड लोकांचा द्वेष करायचा नाही, आंध्र प्रदेशातल्या लोकांनी तमिळनाडूतल्या लोकांचा द्वेष करायचा नाही. तर हे अंतिमतः भारतीय एकाच देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे या लोकांमध्ये देखील आपण बंधुभाव जपायचा आहे. आणि हा बंधुभाव खूप गरजेचा आहे देशाची एकता कायम राखण्यासाठी, देशाचं ऐक्य कायम टिकवण्यासाठी. आणि अशी ही ऐक्य टिकवणारी, देशाची अखंडता कायम राखणारी आणि प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा जपणारी बंधुता निर्माण करायची आहे आपल्याला. आणि हे उद्दिष्ट आपल्या या सरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे. तर लक्षात आलं, तर ही अशा प्रकारची बंधुता आहे. आणि मग आपल्या देशामध्ये आता मी जे काही 3 उद्दिष्ट सांगितली, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, तर हे जे काही सांगितलेले आहेत, तर हे आपण कशातून घेतलेले आहेत? तर न्याय हा रशियन राज्यक्रांतीतून घेतलेला आहे. तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे काही गोष्टी घेतलेल्या आहेत त्या आपण फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेतलेल्या आहेत. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. सॉरी, आता आपलं यामध्ये आपण न्याय झाल्यानंतर स्वातंत्र्य पाहिलं आणि लगेच बंधुत्व पाहिलं. मध्ये जो काही समतेचा मुद्दा आहे तो आपला थोडा राहिला, तोही लक्षात घ्या की आपण समता हा देखील आपल्या या सरनाम्यामध्ये सांगितलेला आहे की प्रत्येक नागरिकाला समता प्राप्त करून देणं हे राज्यघटनेचं उद्दिष्ट आहे. आणि हे आपण सरनाम्यामध्ये स्पष्ट केलंय. पण ही समता कोणत्या गोष्टींची किंवा कोणत्या बाबींची समता द्यायची? तर दर्जा आणि संधी या 2 बाबींची समानता देशातल्या प्रत्येक नागरिकाला देणं हे त्या नागरिकांचं किंवा त्या आपल्या राज्यघटनेचं उद्दिष्ट आहे असं यामध्ये सांगितलेलं आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता दर्जा आणि संधी यांची समानता म्हणजे काय? तर एक नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्तीचा दर्जा सारखा असला पाहिजे, व्यक्ती म्हणून, बरोबर आहे. मग तो भलेही विशिष्ट जातीचा असू द्यात किंवा तो गरीब असू द्यात, श्रीमंत असू द्यात, पण व्यक्ती म्हणून त्याचा दर्जा सारखाच असला पाहिजे. अंबानी खूप श्रीमंत आहे आणि तुम्ही खूप गरीब आहात गावामध्ये, म्हणून तुमचा एक भारतीय नागरिक म्हणून दर्जा सारखाच असला पाहिजे. लक्षात येतंय का? तर याला म्हणायचं दर्जाची समानता असणं किंवा समता असणं. दुसरं आहे संधींची. आता ही संधी जी आहे ती कोणत्या प्रकारची? तर आर्थिक, सामाजिक आणि राजकीय या 3ही प्रकारच्या संधी या सगळ्या लोकांना सारख्याच असल्या पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल मग सामाजिक संधी म्हणजे काय? तर एखादा उत्सव आहे, सामाजिक उत्सव आहे, त्यामध्ये तुम्हाला सहभागी होण्याची संधी ही सगळ्या लोकांना सारख्याच पद्धतीने असली पाहिजे. आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं आहे, एखादा जॉब करायचा आहे, नोकरी करायची आहे, तर त्यामध्ये देखील तुम्हाला संधी सारखीच असली पाहिजे. म्हणजे तुम्ही एका विशिष्ट कम्युनिटीचे आहात म्हणून तुम्हाला तो जॉब नाकारला गेला नाही पाहिजे. तर याला म्हणायचं ती संधी तुम्हाला असणे. एखाद्या ठिकाणी जॉब करणं ही एक संधी आहे आणि ती सगळ्यांना समान प्रमाणात असणं. तसंच राजकीय संधी, म्हणजे तुम्हाला पंतप्रधान व्हायचं, ही संधी सगळ्या लोकांना सारखीच असणं, याला म्हणायचं राजकीय संधी. आणि अशा प्रकारे आपण आपल्या घटनेत व्यक्तीचा दर्जा आणि संधी यांची समानता प्रत्येक व्यक्तीला देणं हे राज्यघटनेचं उद्दिष्ट आहे, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर याच्यावरतीही बऱ्याचदा आपल्याला प्रश्न येऊ शकतो की कोणत्या गोष्टीची समानता आपल्या सरनाम्यामध्ये सांगितलेली आहे. तर कोणती समानता सांगितलेली आहे? दर्जा आणि संधी या 2 बाबींची समानता दिलेली आहे. त्याचबरोबर कोणता न्याय दिलेला आहे? तर सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय. कोणती स्वातंत्र्य दिलेली आहेत? तर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. कोणत्या प्रकारची बंधुता? व्यक्तीची प्रतिष्ठा जपणारी, राष्ट्राची एकता आणि अखंडता कायम राखणारी बंधुता. तर हे आपल्याला माहीत असणं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही काही राज्यघटनेची उद्दिष्टे आहेत, त्यांचा अर्थ आपण पाहिला. आणि त्यामध्ये लक्षात ठेवायचं की न्याय
जो आहे तो आपण रशियन राज्यक्रांती किंवा रशियन राज्यघटना त्यातून घेतलेला आहे. तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी काही उद्दिष्टे आहेत ती आपण फ्रेंच राज्यक्रांती किंवा फ्रेंच राज्यघटना यामधून घेतलेली आहेत. तर लक्षात आलं, अशा पद्धतीने आपला एकंदरीतच हा सरनामा आहे. आणि या सरनाम्यामध्ये जे काही आपण संकल्पना स्पष्ट केल्या त्या संकल्पनांचा आपण अर्थ पाहिलेला आहे. त्याच्यामधून आपल्या देशामध्ये कशा प्रकारचा त्याचा अर्थ आहे, धर्मनिरपेक्षतेचा अर्थ कशा पद्धतीने सकारात्मक संकल्पना आपण स्वीकारलेली आहे, त्याचबरोबर आपण जो काही समाजवाद म्हणतो तो आपल्यामध्ये कसा लोकशाही पद्धतीचा समाजवाद आहे ते आपण या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हा आपला सरनामा आहे आणि त्याचा अर्थ आहे की जो अत्यंत उदात्त आहे आणि याच उदात्त अर्थावरती, तत्वावरती आपली अख्खीच्या अख्खी राज्यघटना अवलंबून आहे किंवा आधारलेली